नागपुरातील शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराचा वाद आता पेटण्याची शक्यता आहे। हिंदू जनजागृती समितीनं शिवाजी असा एकेरी उल्लेख हटवा अशी मागणी केली आहे। तसंच छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नामांतर करा अशी मागणी केलेली आहे आणि यामुळे आता शिवाजी विद्यापीठ नामांतराचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलीस अधीक्षकांना खडसावलेला आहे। तुळजापूरसारख्या देवस्थानच्या ठिकाणी ड्रग्जचा व्यापार होत असेल तर आरोपींना निस्तानाबूत करा असे निर्देशच त्यांनी दिले आहेत। नागपूर विमानतळावर बोईंग 347 या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। ढाक्याहून दुबईला हे विमान जात होतं। विमानामध्ये फायर इमर्जन्सीची सूचना दिल्यानंतर 400 प्रवासी आणि 12 कर्मचाऱ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं। यवतमाळच्या पुसद तालुक्यात जिल्हा बँकेनं शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम चक्क संचालकांना वडिलांच्या वाहन कर्जामध्ये वळती केलेली आहे। बँकेत झालेल्या बैठकीत यावर काही संचालकांनी आवाजही उठवला होता आणि त्यानंतर ही बाब प्रोसिडिंगवर घेण्यात आली। रिपोर्ट प्राप्त होताच दोषींवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत। राज्यामध्ये जीबीएसच्या आणखीन 2 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। पुण्यातील ससून रुग्णालय आणि एका खासगी रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे। राज्यात आतापर्यंत 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्या ही 211 वर पोहोचली आहे। हा आजार संसर्गजन्य आजार नसला तरी खूप धोकादायक नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। अवैधरित्या भारतात आलेला पाकिस्तानी नागरिक नादिर करीम मायदेशी परतण्याच्या प्रतीक्षेत आहे। नेपाळमध्ये स्थानिकांनी फसवणूक करून पासपोर्ट काढून घेतल्याचा दावा त्यानं केला आहे। दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क केला असता मदत न मिळाल्यामुळे त्यानं मुंबई गाठली आहे। नागपूरमध्ये विद्यार्थ्यांनी कारची शर्यत लावून स्टंटबाजी केली होती आणि याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। त्यानंतर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। तसंच या प्रकरणी 5 कारही जप्त करण्यात आलेल्या आहेत। मुंबईत पावाचं उत्पादन घटणार असल्याची माहिती समोर आली। लाकूड आणि कोळशावर चालणाऱ्या बेकऱ्या ज्या आहेत त्या स्वच्छ इंधनावर रूपांतरित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत। मात्र ते खर्चिक असल्याचं मत व्यावसायिकांनी दिलेलं आहे। त्यामुळे 1 महिना उत्पादन बंद ठेवावं लागेल अशी भीती आता व्यक्त केली जाते आहे। पुणे एमआरडीएच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू होणार आहेत। प्रकल्पाचे 82% काम जे ते पूर्ण झाल्यामुळे रस्त्यावरची वाहतूक कोंडी सुटण्याची आशा व्यक्त केली जाते। पीएफचे पैसे आता यूपीआय वरून काढता येणार आहेत। केंद्र सरकार लवकरच यूपीआयद्वारे पीएफ खात्यातील रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे। ईपीएफओ खातेदाराला एटीएम कार्ड सारखं स्मार्ट कार्ड दिलं जाईल आणि याद्वारे खात्यातील शिल्लक रकमेपैकी 50% रक्कम कार्डवरून काढता येईल। अंगणवाडी सेविकांना प्रमाणपत्रांचं बंधन असणार आहे। इयत्ता 10वी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांसाठी 1 वर्षांचा कोर्स करणं बंधनकारक आहे, तर 12वी उत्तीर्ण सेविकांना 6 महिन्यांच्या बाल शिक्षण प्रमाणपत्राचा कोर्स करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। पुण्यामध्ये 758 अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची भरती केली जाणार आहे। त्याची प्रक्रिया जी आहे ती जिल्हा परिषदेकडून सुरू झाली आणि या पदासाठी शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण अशी असेल। येत्या 31 मार्च पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांची उद्यापासून परीक्षा सुरू होणार आहे। परीक्षेत कुठलाही गैरप्रकार टाळण्यासाठी म्हणून पर्यवेक्षकांची अदलाबदल केली जाणार आहे। पहिला पेपर मराठी विषयाचा असून परीक्षार्थींनी पेपर सुरू होण्याच्या अर्धा तास अगोदर केंद्रावर उपस्थित राहणं आवश्यक आहे। एसएससी बोर्डानं मुंबई विभागातील 11 शाळांमधील परीक्षा केंद्र संवेदनशील जाहीर केलेले आहेत आणि यामध्ये पालघरमधील 5, रायगड जिल्ह्यातील 4 तर ठाण्यातील 2 परीक्षा केंद्रांचा समावेश आहे। तसंच मुंबई शहरातील एकही परीक्षा केंद्राचा समावेश नाही। ही संवेदनशील केंद्र बोर्डाच्या रडारवर आहेत। संतनगरी शेगावमध्ये गजानन महाराजांचा 147वा प्रकट दिन साजरा होतोय। राज्यातूनच नाही तर देशभरातून भाविक शेगावमध्ये दाखल झालेले आहेत। गणगणगणात बोतेच्या गजरामध्ये हजारो भाविकचे ते पायी दिंड्या घेऊन संतनगरी शेगावात पोहोचलेले आहेत। टाळ मृदुंगाच्या गजरानं शेगाव नगरी दुमदुमली आहे। संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त नागपुरात शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं। टाळ मृदुंगाच्या गजरात भजन कीर्तन करत ही शोभायात्रा काढण्यात आली। मोठ्या संख्येनं भाविक यावेळेस सहभागी झाले होते।
वाशिमच्या शिरपूरमध्ये श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली। यावेळेस महिला पारंपरिक वेशभूषेमध्ये दिसून आल्या। त्यांनी हातात भगवे ध्वज घेऊन हरिनामाचा जयघोष केला आणि त्यामुळे वातावरण अधिक भक्तिमय झालं होतं। तसंच शोभायात्रेत भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। जळगावच्या पाचोरा तालुक्यात रांगोळी कलाकारांनी गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त महाराजांच्या प्रतिमेची कलाकृती साकारलेली आहे। गजानन महाराज मंदिरामध्ये 5x4 फूट आकाराची ही रांगोळी आहे। 3 तासांच्या परिश्रमातून ही प्रतिमा साकारण्यात आली आहे।